लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. महाराष्ट्र मोटर मालक कामगार वाहतूक संघटनेचा दणका. बोरगाव चेकपोस्ट येथे अवैध वसुली बंद. बातमी येते नाशिक येथून. महाराष्ट्रातील व इतर राज्यातील वाहतूक मोठ्या प्रमाणात रहदारी सुरू असते. यामध्ये चेकपोस्ट वाहन आणि अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची, वाहन चालकाकडून जास्त पैसे घेण्याची लूट वारंवार उघडकीस आल्याने त्याला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र मालक कामगार वाहतूक संघटनेचे राज्य अध्यक्ष सचिन जाधव, महाराष्ट्र मोटर मालक कामगार वाहतूक संघटनेचे संपर्क प्रमुख विनायक वाघ यांच्या पाठपुराव्याने नाशिकच्या बोरगाव चेकपोस्ट येथे संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून शासकीय शुल्क व्यतिरिक्त कुठलेही जास्त पैसे आकारण्यात येणार नाही अशी प्रतिक्रिया मोटर वाहन निरीक्षक निलेश डहाके, मोटर वाहन निरीक्षक जमीर तडवी यांनी दिली. संघटनेच्या वतीने राज्य अध्यक्ष सचिन जाधव यांनी परिवहन विभागाचे नियुक्त असलेले मोटर वाहन निरीक्षक यांना चेतावणी देण्यात आली की इथून पुढे वाहनधारकांकडून अवैध वसुली केली तर संघटनेतर्फे व्यापक आंदोलन अथवा कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्यावेळी संघटनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. याबाबत मोटर मालक कामगार वाहतूक सेनेचे अध्यक्ष जाधव यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. नमस्कार, मी सचिन जाधव, मोटर मालक कामगार वाहतूक संघटना अध्यक्ष महाराष्ट्र राज्य. आज आमची टीम विनायक वाघ संपर्क प्रमुख व सर्व आमचे पदाधिकारी आज बोरगाव बॉर्डर येथे वाहनधारकांकडून होणारी लूट या बाबतीत तपासणी करण्यासाठी इथे आम्ही आलो असता आम्हाला इथे मोटर वाहन निरीक्षक जमीर तडवीजी आणि ढाके साहेब इथे भेटले. त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही कोणतेही शासकीय शुल्काव्यतिरिक्त कोणतेही शुल्क आम्ही इथे वसूल करत नाही. तसेच आम्ही काही वाहनधारकांना विचारले. वाहनधारकांनी सांगितले आम्हाला की आमच्याकडून कोणतेही 1 रुपयाही एक्स्ट्रा शुल्क यांनी पैसे घेतलेले नाहीत. आणि परिवहन विभागाशी आम्ही वारंवार ट्रान्सपोर्ट कमिशनर, प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना वारंवार पत्रव्यवहार केला. त्या पत्रव्यवहारामध्ये त्यांना सांगितलं की आपल्या सीमा तपासणी नाक्यावर वाहनधारकांची लूट होत आहे आणि आज ती लूट बघण्यासाठी आम्ही इथे आलो. आणि आज खरंच परिवहन विभागाचे आम्ही कौतुक करतो की त्यांनी ही लूट बंद केलेली आहे. म्हणजे ही लूट आजपासून नाही, पहिल्या भरपूर दिवसापासून बंद केली. वाहनधारकांना आम्ही विचारलं, पण एवढ्यातच आम्ही थांबणार नाही आहे. परिवहन विभागाला आम्ही एकदम म्हणजे आज आम्ही चेतावणी देत आहे संघटनेद्वारे. आमचे सर्व मेंबर आमचे मेंबर संपूर्ण महाराष्ट्रात, ऑल ओव्हर इंडियामध्ये आमचे मेंबर आहेत. आणि या मेंबरांकडून इथून पुढे 1 रुपयाही शुल्क वसूल करण्याची जर परिवहन विभागाने कोशिश केली किंवा प्रयत्न केला तर त्याचे सर्वस्वी परिणाम हे परिवहन विभागाचे मोटर वाहन निरीक्षक आणि परिवहन विभागावर त्यांची स्वतःची जबाबदारी असेल. तर पुढची जी कारवाई होईल, संघटनेकडून जी कारवाई होईल, जी शासकीय कारवाई होईल, त्याचे सर्वस्वी जबाबदार हे परिवहन विभाग व नियुक्त असलेले मोटर वाहन निरीक्षक यांची राहील. मी ही ग्वाही देतो. आणि 100% मोटर मालक संघटना रोज आढावा घेत राहणार. ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस पण आमच्याबरोबर आहे. आमचे अध्यक्ष हरीश सबरवालजी यांनी पण आम्हाला ऑथॉरिटी दिलेली आहे का ही लूट थांबली पाहिजे आणि आपल्या वाहनधारकांना महाराष्ट्रामध्ये कुठेच त्रास झाला नाही पाहिजे. तर सर्वात पहिले आम्ही इथे नाशिकमधील बोरगाव या बॉर्डरवर आलो आणि या बॉर्डरवर आत्तापर्यंत शासकीय शुल्काच्या व्यतिरिक्त कोणताही शुल्क वसूल केले जात नाही. ही आनंदाची बातमी आहे. आणि परिवहन विभागाचे आम्ही धन्यवाद मानतो आणि त्यांना चेतावणी पण देतो, इथून पुढे तुम्ही हे शासकीय शुल्क सोडून दुसरे शुल्क वसूल करू शकत नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बस अभी गाड़ी लेके आ रहा हूँ. ये महाराष्ट्र बोरगाव बॉर्डर पे रुका हूँ. ये बहुत अच्छा है. मैं 5 साल से इधर चल रहा हूँ. कभी किसी का पैसा गलत नहीं लिया. जो फाइन होता है वही रेगुलर लेते, जो ओवरलोड हुआ तो लेते, बाकी गलत पैसा कभी भी नहीं. एंट्री कभी भी नहीं लिया हमारा. ये अच्छा बॉर्डर है. सर, आपण चेकपोस्टला तपासणी करत असताना यामध्ये अशा काही गोष्टी घडल्या आहेत की जास्त पैसे आकारण्यात आल्यामुळं काही सोशल मीडियामध्ये अनेक व्हायरल क्लिप झाल्यात. आपल्यामध्ये देखील वाहन चालकामध्ये आपल्यामध्ये बाचाबाची झाली. तर या कारणाने आता ते मोटर मालक कामगार वाहतुकीच्या संघटनेचे अध्यक्ष सचिन जाधव असेल, संपर्क प्रमुख विनायक वाघ सर असेल, यांनी हे पाठपुरावा केला. निदान करून वाहन चालकमध्ये आणि आपल्यामध्ये वाद होऊ नये, त्यामुळे त्यांनी या गोष्टीचा पाठपुरावा केला. याबाबत नेमकी आपली काय भूमिका आहे? सीमा तपासणी नाका बोरगाव इथे परराज्यातून येणारी जी वाहने असतात त्याचा कायदेशीर कर वसूल करून घेणे, त्यात दोषी वाहनांवर कायदेशीर कारवाई करणं, असेच हे कामं इथे केल्या जातात. शासकीय शुल्क सोडून इतर कुठल्याही प्रकारची
आकारणी इथे केली जात नाही. आपलं काय नाव सर? माझे नाव जमीर तडवी, मोटर वाहन निरीक्षक. आज आम्ही इथे कार्यरत असताना सीमा तपासणी नाका बोरगाव येथे कार्यरत असताना ऑल इंडिया मोटर मालक संघटनेचे पदाधिकारी श्री सचिन जाधव आणि संपर्क प्रमुख श्री विनायक वाघ हे इथे आले व यांनी गाडी वाहनधारकांना यांचे जे यांचे युनियनचे सभासद आहेत अशा वाहनधारकांना विचारणा केली की इथे काही अतिरिक्त शुल्क घेण्यात येते का. त्यावर त्यांनी इथे शासकीय शुल्काच्या व्यतिरिक्त कोणतेही शुल्क घेण्यात येत नाही. त्याप्रमाणे गाडीवाल्याने तिथे आमच्याकडनं कोणतेही एक्सेस अमाऊंट घेण्यात आलेली नाही असं त्यांना सांगितलेलं आहे. आणि आम्ही आजही तेच सांगतो की आम्ही शासकीय शुल्काच्या व्यतिरिक्त इथे कोणतेही एक्सेस अमाऊंट घेत नाही. नाशिक रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.